नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो, तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. इशारा नव्हे तर ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. कोणाचा बाप जरी आला तरी हे आंदोलन मी मागे घेणार नाही, कारण जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आता आपण माघार घेणार नाही, अशा पद्धतीचं इशारा आणि वक्तव्य हे जरांगे पाटलांनी केलेलं आहे. तसं जर पाहिलं तर जरांगे पाटलांनी हा जो इशारा दिलेला आहे ही आरपारची लढाई असेल अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आंतरवाली सराटी या ठिकाणी 16 मेला जरांगे पाटलांनी मराठा सेवकांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीसोबतच त्यांनी पत्रकार परिषदही आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते राज्य सरकार प्रत्येक वेळी मंजूर करतो, आश्वासन देतो असं सांगितलं जातं, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीयेत. कारण यामध्ये मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण किंवा कुणबीच्या नोंदी शोधून प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसं जर पाहिलं तर हैदराबाद गॅजेट हे लागू झालेले, मराठा समाजाच्या अनेक हजारो लाखो लोकांच्या त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत. न्यायमूर्ती शिंदे समितीनं या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधलेल्या आहेत आणि ज्या लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ते ओबीसी प्रवर्गात कायद्यानं आलेले आहेत. त्यामुळे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गात आलेला आहे. परंतु सगळे सोयरे किंवा सरसकट मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या, ही जी जरांगे पाटलांची मागणी आहे याला राज्य सरकारनं त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल किंवा जरांगे पाटलांनी सांगितलेले जी काही एक दोन आणखी गॅजेट असतील हे लागू करू आणि त्या अनुषंगानं मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ असं राज्य सरकारनं सांगितलंय. परंतु त्यासोबतच या आरक्षण लढ्यामध्ये ज्यांचं बलिदान केलेलं आहे, ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशा कुटुंबाला सुद्धा आर्थिक मदत देऊन त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावं, ही जरांगे पाटलांची मागणी होती आणि ही राज्य सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. परंतु अद्यापही त्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाहीये, अनेकांना त्या ठिकाणी मोबदला मिळत नाही, ही जरांगे पाटलांची त्या ठिकाणी भूमिका आहे. दुसरा भाग असा आहे की या आरक्षणाच्या संदर्भात लढ्यामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, ही सुद्धा मागणी जरांगे पाटलांची होती. त्याला सुद्धा राज्य सरकारनं संमती दिलेली. परंतु होतंय काय की अजूनही यापैकी अनेक गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीयेत. अनेक तरुणांना त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा जात आहेत आणि त्यामुळं जरांगे पाटील हे भडकलेले आहेत. दुसरा भाग असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचे किंवा मराठा समाज कुणबीचे प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत, परंतु जात पडताळणी अद्यापपर्यंत त्यांची होत नाहीये, त्याला अनेक ठिकाणी अडथळा येतोय. म्हणून जरांगे पाटलांनी मागणी लावून धरलेली आहे की कुणबीच्या नोंदी शोधा, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून त्या ठिकाणी आरक्षण द्या, त्यासोबतच ज्या कुणबीच्या नोंदीची नोंद झालेली आहे त्याची व्हॅलिडिटी तात्काळ करा, मुलांवर दाखल झालेले गुन्हे हे तात्काळ मागे घ्या, ज्यांची या ठिकाणी बलिदान गेलेले त्यांना आर्थिक मदत द्या. या सगळ्या मागण्या घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा 30 मे पासून आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतायत. जरांगे पाटलांनी ज्यावेळी घोषणा केली त्यावेळेस उपस्थित मराठा समुदायानं किंवा त्या ठिकाणी स्वयंसेवकानं याला विरोध केलेला आहे. त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये, दुसरा लढा उभा करावा. जसं मुंबईपर्यंत आपण धडक मारली तशी दिल्लीपर्यंत धडक मारू, परंतु तुम्ही आता आमरण उपोषण करू नका. आणि सत्य परिस्थिती आहे की जरांगे पाटलांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेळा उपोषण केलेली आहेत. कधी 10 दिवसाची केली आहेत, कधी 15 दिवसाची केली आहेत, कधी 8 दिवसाची उपोषण केली आहेत. आणि ही आमरण उपोषण केल्यामुळं जरांगे पाटलांची तब्येत ही आता नाजूक झालेली आहे. प्रत्येक वेळी उपोषण करताना त्यांच्या तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम होतोय, तब्येत त्यांची ढासळल्या जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, ही मराठा सेवकाची मराठा समाजाची मागणी आहे. परंतु जरांगे पाटील हे समाजासाठी आपल्या हट्टाला पेटलेले आहेत आणि एकदा जरांगे पाटलांनी घोषणा केली तर ते मागे हटत नाहीत, हे यापूर्वी मी अनेक वेळा आपल्याला सांगितलंय. आणि त्यामुळे 30 मे पासून जरांगे पाटील जर या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या नाही, त्या पूर्ण केल्या नाही, तर 100% ते आमरण उपोषणाला बसतील. आणि यावेळेचं आमरण उपोषण हे आर पारची लढाई असेल, हे मी आवर्जून डीएस न्यूजच्या माध्यमातून सरकारलाही सांगतो आणि मराठा समाजाच्या कार्यकर्ते स्वयंसेवकाला सुद्धा सांगू इच्छितो. कारण जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की या आंदोलनामध्ये माझं काहीही बरं वाईट होऊ शकतं. तसं पाहता प्रत्येक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी हा इशारा दिलेला आहे की माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं,
याला जबाबदार सरकार असेल, परंतु प्रत्येक वेळेला जरांगे पाटलाच्या शरीरानं साथ दिलेली आहे, पण ही साथ प्रत्येक वेळेला मिळेल अशी खात्री नाहीये. आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय की आता माझं शरीर मला साथ देत नाही, माझ्या शरीरामध्ये माझ्या पोटामध्ये आग होतीये, मला उभा राहिल्यानंतर थरथर होतंय, परंतु तरी सुद्धा समाजासाठी मला उपोषण करणं गरजेचं आहे. या उपोषणामध्ये, या आंदोलनामध्ये माझं काही जर बरं वाईट झालं तर आंतरवाली सराटीच्या लोकांना मराठा समाजानं विसरू नये, त्या प्रत्येकाची जाणीव ठेवावी ज्यांनी या आंदोलनामध्ये मराठा सेवकांना किंवा मराठा समाजाला आंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर साथ दिलेली आहे. या आंतरवाली सराटीच्या लोकांनी लाट्या खाल्लेल्या आहेत, त्यांचे डोके फुटलेली आहेत, अनेक जखमी झालेले आहेत, अनेकांच्या अंगामध्ये आजही पोलिसांनी घातलेल्या गोळ्या आहेत. एवढंच नाही तर या लोकांना शासनानं, प्रशासनानं खूप त्रास दिलाय, परंतु ही लोक समाजासाठी आपल्याला झालेला त्रास सांगत नाहीयेत. आणि त्यामुळं माझं जरी काही बरं वाईट झालं तरी आंतरवाली सराटीच्या लोकांना विसरू नका असं आवाहन त्यांनी समाजाला केलं. आणि खऱ्या अर्थानं इथंच ही आरपारची लढाई आहे हे स्पष्ट होत आहे. जरांगे पाटलांनी 30 मे हीच तारीख का निवडली हा ज्यावेळेस मी प्रश्न त्यांना उपस्थित केला होता त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं, जूनमध्ये मुलांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत, त्यासोबत नोकर भरती सुरू होणार आहे, वेगवेगळ्या परीक्षेला मुलांना सामोरं जायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नोकर भरती होत असताना मुलांना जातीची प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे. जर त्यांना जातीची प्रमाणपत्र मिळाली, ते जर ओबीसी प्रवर्गामध्ये आले तर त्यांना राहण्याची व्यवस्था होईल, ऍडमिशनची व्यवस्था होईल, नोकरीमध्ये संधी मिळेल. आणि एवढंच नाही तर जर त्यांची व्हॅलिडिटी जर त्या ठिकाणी तात्काळ मिळाली तर व्हॅलिडिटीनुसार या तरुणांना, या तरुणींना त्या ठिकाणी लाभ होईल, फायदा होईल. जर हे जूनमध्ये नाही मिळालं तर मुलांचं आयुष्यातलं 1 वर्ष वाया जाईल. आणि आयुष्यातलं 1 वर्ष वाया जाणं म्हणजे त्यांची संधी हुकेल आणि भविष्यात त्यांना त्या नोकरीला, त्या शिक्षणाला मुकावं लागेल असं जरांगे पाटील सांगतायत. माझं कुटुंब माझा समाज आहे आणि माझ्या समाजातल्या प्रत्येकाला ही संधी हक्कानं आणि कायद्यानं मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी मला 30 मेला आंदोलन करणं गरजेचं आहे. जर 30 मे रोजी मी आमरण उपोषणाला बसलो, राज्यातला 3 कोटी समाज हा जर आंतरवाली सराटीमध्ये ताकदीनं येत असेल तर एवढ्या मोठ्या ताकदीचाच फरक सरकारवर पडेल, दबाव पडेल आणि त्यानुसार सरकारला दिलेले आश्वासनं पूर्ण करावे लागतील, हा त्यांच्यावर दबाव येईल. आणि जर हे सरकारनं आश्वासन दिलेलं किंवा मान्य केलेल्या मागण्या ज्या आहेत या जर मे मध्ये पूर्ण केल्या तर जूनमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी, शिक्षणामध्ये त्याचा फायदा होईल असं जरांगे पाटलांचं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं 30 मे ही तारीख जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाला निवडलेली आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांनी उपोषणाचा इशारा दिला काय आणि आंतरवाली सराटीमध्ये कोट्यवधीच्या संख्येनं तुम्ही या असं आवाहन केल्यानंतर गावोगाव, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा सेवकांनी बैठका सुरू केलेल्या आहेत. गाव पातळीवर चावडी बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि जरांगे पाटलांनी दिलेलं निमंत्रण, जरांगे पाटलांनी केलेलं आवाहन आणि त्यांनी केलेल्या मागण्या मराठा समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मराठा सेवक या ठिकाणी करताना दिसत आहेत. जरांगे पाटलांनी सांगितलं की मला 2 लाख स्वयंसेवक या ठिकाणी पाहिजेत आणि ते 29 मेलाच आंतरवाली सराटीमध्ये आलेले पाहिजेत. मित्रांनो, 2 लाख स्वयंसेवक हा शब्द उच्चारल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की हे शक्य आहे का. परंतु जरांगे पाटलांचे यापूर्वीचे 2 वर्षापूर्वीचे अनेक आंदोलन आपण पाहिलेत. मुंबईला 1 वेळेस नव्हे तर 2 वेळेस धडक मारण्याची मजल जरांगे पाटलांनी आणि कोट्यवधी मराठा समाजाने त्या ठिकाणी दाखवली आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ज्यावेळेस राज्य सरकारनं वेगवेगळ्या पातळीवर या आरक्षण त्या ठिकाणी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, खाऊ गल्ली बंद करण्यात आली, पाण्याची, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली नाही, त्यावेळेस जरांगे पाटलांनी फक्त एक आवाहन केलं होतं की मुंबईमध्ये कोट्यवधी मराठा समाज आलेला आहे, त्यांना जेवणाची व्यवस्था होत नाही, गावाकडून आपल्या भाकरी पाठवा. आणि आपण सगळे साक्षीदार आहेत. टेम्पो भरून, ट्रका भरून, ट्रॅक्टर भरून भाकरी मुंबईकडे आल्या आणि भाकरी इतक्या आल्या की त्या ठिकाणच्या आंदोलकांचं जेवण झालंच, परंतु आंदोलन पाहायला किंवा त्यामध्ये सहभागी होणाऱ्या मुंबईकरांना सुद्धा त्या ठिकाणी जेवण मिळालं आणि शेवटी हजारो, लाखो भाकरी शिल्लक राहिल्या. हे उदाहरण आपण मुंबईच्या दौऱ्यामध्ये पाहिलेले आहे. त्यामुळे जरांगे पाटील ज्यावेळेस आवाहन करतात, 2 लाख स्वयंसेवक पाहिजे म्हणतात, त्या अर्थी प्रत्येक गावातून 50-50 स्वयंसेवकाची यादी, त्यांचे मोबाईल नंबर हे जरांगे पाटलांकडे यायला सुरुवात झालेली आहे. अनेक गावांमध्ये स्वयंसेवकाची त्या ठिकाणी मोर्चेबांधणी सुद्धा झालेली आहे. प्रत्येकाला ओळखपत्र देण्यात येत आहे आणि 29 मेला हे स्वयंसेवक आंतरवाली सराटीत येणार आहेत. त्या ठिकाणी
30 मेला जे काही आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मराठा समाज बांधव येणार आहे, यामध्ये विशेषतः महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यासोबत ज्येष्ठ मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं आहे आणि तरुणांची तर या ठिकाणी गिनती सुद्धा होणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं हा समाज आंतरवाली सराटीमध्ये 30 मेला येणार आहे. मी यापूर्वीच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा दोन्ही वेळेस आपल्याला सांगितलं होतं. पहिल्यांदा आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती, त्यावेळेस पोलिसांचा अंदाज होता 1-2 लाख लोक येतील, पण मी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की कोटीच्या संख्येनं मराठा समाज आंतरवाली सराटीमध्ये येतोय. पोलिसांनी बंदोबस्त ठेवणं गरजेचं आहे, नियोजन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोट्यवधी समाज आंतरवाली सराटीमध्ये आला होता. जेवढा समाज जरांगे पाटलांच्या सभेला उपस्थित होता तेवढाच समाज पुन्हा आंतरवाली सराटीकडे येताना आपण पाहिला होता. गाड्यांची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाला करता आली नाही, स्वयंसेवकाला सुद्धा करता आली नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येनं हा समाज त्या ठिकाणी उपस्थित झाला होता. हा DS न्यूजनं वर्षविलेला अंदाज होता आणि तो बराबर ठरला होता. मुंबई या ठिकाणी सुद्धा जाताना दोन्ही वेळेस मी सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी दिंडीप्रमाणे जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. गावागावचे लोक रस्त्यावर उभं राहणार आहेत आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये, या रॅलीमध्ये प्रत्येक गावचे लोक शेकडोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं सहभागी होणार आहेत. मुंबईमध्ये जागा पुरणार नाही एवढी संख्या मराठा समाजाची येईल, हाही मी अंदाज सांगितला होता आणि दोन्ही वेळेस आपण पाहिलाय. वाशी या ठिकाणी सुद्धा पाहिलं, कोट्यवधी मराठा समाज तिथं जमला होता. जर तो मुंबईत दाखल झाला असता तर मुंबईच्या इतर भागातून सुद्धा मुंबईमध्ये आलेला मराठा समाज हा विखुरलेल्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता. परंतु वाशीमध्ये आंदोलन थांबलं आणि त्या ठिकाणी मराठा समाजाची पूर्ण ताकद ही आपल्याला पाहायला मिळाली नाही, तरी सुद्धा कोट्यवधी संख्या तिथं होती. दुसऱ्या वेळेला मात्र मुंबईमध्ये ज्यावेळी जरांगे पाटील धडकले ती संख्या आपण पाहिली. मराठा आंदोलकांनी काय काय केलं हे सुद्धा आपण पाहिलं. न भूतो न भविष्यती असं आंदोलन जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं मुंबईत झालेलं आहे. आता सुद्धा मी आपल्याला सांगतोय 30 मेला जरांगे पाटील आमरण उपोषणासाठी मराठा समाजाला आंतरवाली सराटीत बोलवतायत. या ठिकाणी कोट्यवधी मराठा समाज ताकदीनं येणार आहे. उन्हाळाही पाहणार नाही, पावसाळाही पाहणार नाही. मराठा बांधव जो आहे हा आंदोलनामध्ये जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून आहे आणि त्यामुळे तो मोठ्या संख्येने येईल. त्यांची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, 500 टँकर पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येते. हे सगळं नियोजन जर आपण पाहिलं तर हे अफाट नियोजन आहे. हे ज्याला कोणाला बघायचं असेल, त्याच्यावर स्टोरी करायची असेल तर निश्चितपणे आंतरवाली सराटीमध्ये आपण जा, तिथं पहा काय परिस्थिती आहे, स्वयंसेवक कशा पद्धतीने येत आहेत आणि जरांगे पाटलांचं 30 रोजीचं हे आंदोलन अत्यंत मोठ्या स्वरूपात होणार आहे आणि राज्य सरकारवर सुद्धा याचा दबाव येणार आहे. मोठा परिणाम सुद्धा सरकारला सहन करावा लागू शकतो आणि त्यामुळे सरकारनं तात्काळ पुढचं पाऊल उचलावं. जरांगे पाटलांना दिलेले शब्द, त्यांना दिलेले आश्वासन, त्यांच्या मान्य केलेल्या मागण्या या पूर्णत्वास नेणं हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे. हे जर अगोदर झालं तर हे आंदोलन टळू शकतं, परंतु हे जर करण्याचा प्रयत्न जर झाला नाही आणि याला सकारात्मक प्रतिसाद सरकारनं दिला नाही तर मग मात्र जरांगे पाटलांचं आंदोलन हे तीव्र स्वरूपात असेल आणि त्यानंतर सरकारला पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील, पूर्ण कराव्या लागतील. हे वेळ गेल्यानंतर करण्या अगोदर वेळेच्या आत करणं सरकारसाठी फायद्याचं असेल असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांनी 30 मेला उपोषण जे केलंय याला आंतरवाली सराटीमध्ये किती मराठा समाज बांधव उपस्थित राहील? तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया द्या आणि जरांगे पाटलांनी निवडलेली ही वेळ योग्य आहे की अयोग्य आहे याविषयी सुद्धा तुमची प्रतिक्रिया निश्चित द्या. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात पण आमच्यासाठी महत्वाच्या असतात. जाताना एक विनंती करेन की DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सतत संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.